मित्रांनो नमस्कार। जय महाराष्ट्र। मुंबईमधून अतिशय महत्त्वाची बातमी येते। संपूर्ण देशाचं लक्ष या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवरती लागलेलं आहे आणि हिंदी सक्तीवरून आणि मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू दोघेही एकत्र येत आहेत। ठाकरे ब्रँड हा संपणार नाही असं मी लिहून देतो असं बोलणारे राज ठाकरे आणि ज्या मराठी माणसासाठी शिवसेनेची निर्मिती झाली या शिवसेनेचे पक्षप्रमुख सध्याचे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र यायला हालचाली सुरू झालेल्या आहेत। 5 तारखेला वरळी या ठिकाणी वरळीच्या डोममध्ये महत्त्वपूर्ण विजयी सभा होणार आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचं शेवटचं अध्यक्ष जे भाषण असतं ते राज ठाकरे करणार आहेत। तर राज ठाकरे यांच्या अगोदर उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे। यावरून जवळपास ही युती झाल्याची निश्चित झालेलं आहे आणि याचाच धसका आता ज्यांनी पक्षांतर केलेलं आहे त्यांना हा बसतोय। त्यांनी कधी विचारही केला नव्हता की एकनाथ शिंदेकडे जात असताना आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि मराठी माणसाची मुंबई पुन्हा एकदा मराठी माणूस हा कडवटतेने मातोश्री ठाकरे आणि शिवतीर्थ यांच्याशी जोडला जाईल। जर मराठी माणसाचा या ठिकाणी वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर एखादी घटना घडल्यानंतर सर्वात अगोदर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी धावून येतात मनसैनिक आणि शिवसैनिक आणि त्याचमुळे आज मराठी माणूस स्वतःला सुरक्षित मुंबईमध्ये समजतो हे सर्वांनी मान्यच करायला पाहिजे। कारण की भारतीय जनता पक्षाची जी यादी जाहीर झाली यामध्ये जवळपास 18 पैकी 14 हे परप्रांतीय नेते मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी या ठिकाणी त्यांना निवड करण्यात आलेली आहे। मात्र मराठी माणसाचा हा जल्लोष 5 तारखेला होण्या अगोदर ज्यांनी पक्षांतर केले अशा एका नगरसेवकाचा मोठा गड त्या ठिकाणी पुन्हा एकदा मातोश्रीवरती येणार आहे। त्यामुळे भविष्यामध्ये आपण निवडून येऊ की नाही याचीही चिंता आता वाटू लागलेली आहे। सरकारसोबत राहण्याऐवजी निवडून येणं महत्त्वाचं आता त्यांना वाटू लागलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्यापूर्वीच यांनी पक्षांतर केलं होतं ते आज पुन्हा एकदा मातोश्रीच्या संपर्कामध्ये येऊन ठेपलेले आहेत। यावरून ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये काय आहे हे एकदा दिसून येतं। सत्ता आणि सत्तेच्या बळावरती ठाकरेंना एकटा पाडण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न मात्र दोन्ही भाऊ एकत्र येताना फायदा होताना दिसतोय। आपल्याला काय वाटतं कमेंट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।